नमस्कार, मी प्रियांका नागने आज तुमच्यासाठी एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे मी. आपण दररोज वेगवेगळ्या जॉब अपडेट्सविषयी इथे डिस्कस करत असतो. आजही आपण बघणार आहोत महाराष्ट्र शासनाकडून ही जॉब अपडेट आहे. महाराष्ट्र वन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे ही जॉब अपडेट आलेली आहे. आपण पूर्णपणे माहिती बघणार आहोत. इथे वयोमर्यादा काय लागणार आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, त्यानंतर इथे कोण कोण अर्ज करू शकतो, अर्जाची पद्धत कोणती असणार आहे, इथे वेतन किती भेटणार आहे, हे आपण पूर्णपणे बघणार आहोत. सो पूर्ण व्हिडिओ बघा, कोणताही पार्ट मिस करू नका, जेणेकरून तुम्हाला अर्धवट माहिती भेटेल. आपल्या चॅनलवरती दररोज मी वेगवेगळे जॉब अपडेट सांगत असते, जसं की वेगवेगळे बँकेचे असू द्या किंवा IT रिलेटेड जॉब असू द्या किंवा कोणती भरती निघालेली असू दे, ते पूर्ण आपण इथे डिस्कस करत असतो. सो आज आपण महाराष्ट्र वन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे जी जॉब अपडेट निघालेली आहे ते बघणार आहोत. महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट कोणाला आवडणार नाही ते काम करण्यासाठी, इथे आपण बघणार आहोत पूर्णपणे माहिती. सो इथे आपल्याकडे PDF सुद्धा आहे, आपण ते सुद्धा पूर्ण बघून घेणार आहोत. भरती प्रक्रिया काय असणार आहे हे बघा. महाराष्ट्र वन विभाग सांगितलेलं आहे, त्यांची पूर्ण ऑफिशियल पेज आहे, ऑफिशियल लिंकवरती आहे. आताच त्यांची बातमी आलेली आहे, त्यांचे जे PDF आहे ते बघणार आहोत आपण. चला तर आपण सविस्तरपणे पूर्णपणे माहिती बघून घेऊयात. सो इथे आपल्याकडे PDF आहे, आपण पूर्णपणे सविस्तर माहिती बघणार आहोत. महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट यांच्यातर्फे जॉब अपडेट आलेली आहे. सो इथे आपण सांगितलेलं आहे, ऑफिस ऑफ द DY कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट अँड फील्ड डिरेक्टर, नवेगाव नगजिरा टायगर रिझर्व गोंदिया यांच्यातर्फे जॉब अपडेट आले आहे. हे बघा, जी PDF आलेली आहे 24/11/2023 ला आलेला आहे. त्यानंतर तुम्ही इथे अर्ज जे आहे ऑफलाईन पद्धतीने करू शकता किंवा ऑनलाईन म्हणजे ईमेलद्वारा तुम्ही इथे अर्ज करू शकणार आहोत. इथे पद आहेत ते आपण पूर्ण बघून घेणार आहोत. आता ही जी फर्स्ट पेजवर जी माहिती आहे पूर्ण जी आहे ते तुमच्या जे न्यूजपेपरमध्ये प्रकाशित करण्यात यावी ही विनंती आहे, त्याच्याशी हे रिलेटेड फर्स्ट पेज आहे. त्यानंतर आपण पूर्ण माहिती बघणार आहोत. इथे दिलेलं आहे कार्यालयाचं नाव कोणतं आहे, त्यानंतर शेवटची तारीख तुम्हाला जाहिरात प्रकाशित करण्याचं ते काय माहिती आहे ते सुद्धा दिलेलं आहे. त्यानंतर इथे ही माहिती पूर्ण सांगितलेली आहे की लास्ट डेट कोणती असणार आहे. 30/11/2023 पासून तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहेत आणि लास्ट डेट बघा 20/12/2023 आहे. म्हणजे आजपासून ही ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत आणि शेवटची तारीख 20/12 म्हणजे 20 डिसेंबर 2023 आहे. सो इथे जे पद आहे ते पूर्ण माहिती दिलेली आहे. मिनिमम क्वालिफिकेशन कोणती लागणार आहे ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. त्यानंतर वर्क डिस्क्रिप्शन काय लागणार आहे ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत. कोणते टर्म्स अँड कंडिशन आहे ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत. चला तर मग आपण पूर्णपणे बघून घेऊयात. इथे सॅलरी डिटेल्स काय आहेत, ॲप्लिकेशन फी काय हे सुद्धा आपण बघून घेऊयात. सो इथे जे पद आहे ते बघा, इथे सांगितलेलं आहे पोस्ट कोणती आहे. वेटरनरी ऑफिसर आहे पहिलं जे पद आहे ते. इथे तुम्हाला 45,000 पर मंथ भेटणार आहे आणि वाईल्ड लाईफ बायोलॉजिस्ट आहे त्यांच्यासाठी 40,000 पर मंथ भेटणार आहे. रिमार्क सांगितलेला आहे बघा, पोस्ट विल बी फिल्ड प्युअरली ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस फॉर 11 मंथ्स म्हणजे 11 महिन्यांसाठी हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर हे जॉब असणार आहे. तुमचं मिनिमम क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट विथ मिनिमम 60% ॲग्रिगेट मार्क्स फ्रॉम ए रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन वेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबेंड्री म्हणजे तुमचे BVSC झालं असेल तर तुम्ही ते नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. कमीत कमी 60% मार्क पाहिजे आहे. एज लिमिट सांगितलेलं आहे मिनिमम 21 वर्ष, मॅक्झिमम 45 वर्ष आणि डिझायरेबल सांगितलेलं आहे. एक्सपिरियन्स इन हँडलिंग वाईल्ड लाईफ वेटरनरी ॲक्टिव्हिटीज विल बी गिवन प्रेफरन्स हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे. इथे एज लिमिटचं बघा तुम्ही 62 इयर्स फॉर गव्हर्नमेंट सर्व्हिस रिटायर्ड फ्रॉम द गव्हर्नमेंट सर्व्हिसेस सांगितलेलं आहे. आता इथे वाईल्ड लाईफ बायोलॉजिस्टसाठी जे शिक्षण आहे सांगितलेलं आहे बघा, पोस्ट ग्रॅज्युएट विथ मिनिमम ऑफ 60% ॲग्रिगेट मार्क, PG झालेलं पाहिजे आहे. ते पण वाईल्ड लाईफ बायोलॉजी किंवा इकॉलॉजी मॅनेजमेंट, फॉरेस्ट्री, बॉटनी, झुओलॉजी विथ एक्सपिरियन्स इन द फील्ड ऑफ वाईल्ड लाईफ सांगितलेलं आहे. इथं जे एज लिमिट आहे 21 ते 40 वर्ष सांगितलेलं आहे. डिझायरेबल एक्सपिरियन्स इन कॅमेरा ट्रॅपिंग एक्सरसाइज, ऑक्युपेन्सी सॅम्पल, ॲनिमल अबेंडन्स, तुम्हाला पूर्णपणे हे नॉलेज पाहिजे आहे. कॅमेरा ट्रॅपिंग एक्सरसाइज आलं पाहिजे आहे. त्यानंतर तुम्हाला ॲनिमलबद्दल म्हणजे ॲनिमल्सबद्दल माहिती पाहिजे आहे, वाईल्ड लाईफबद्दल माहिती पाहिजे आहे. हे वाईल्ड लाईफ बायोलॉजिस्टचं काम असणार आहे. फॉर द पोस्ट, आता हे जे पोस्ट आहे त्यांच्यासाठी बेसिक कॉम्प्युटर नॉलेज आणि इंग्लिश आलं पाहिजे आहे आणि तुम्हाला प्रोफिशियन्सी इन बोथ मराठी आणि इंग्लिश म्हणजे तुम्हाला मराठी पण आली पाहिजे आहे, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंगमध्ये इंग्लिशसुद्धा आलं पाहिजे आहे. इन्वॉल्व ड्युरिंग फ्रिक्वेंट फील्ड व्हिजिट, तुम्हाला फील्ड व्हिजिटसुद्धा करावं लागणार आहे. वर्क डिस्क्रिप्शन सांगितलेलं आहे. वेटरनरी ऑफिसरचं काय असणार आहे,
एक्झिक्युशन ऑफ वाईल्ड ॲनिमल रेस्क्यू ऑपरेशन ॲज वेन रिक्वायर्ड, जेव्हा रिक्वायर्ड असेल तेव्हा ॲनिमल रेस्क्यू ऑपरेशन करावं लागणार आहे, ट्रीटमेंट करावं लागणार आहे, जे काही डिझीज असेल, रोगराई असेल ते पसरू न देण्यासाठी तुम्हाला इथे काम करावं लागेल. जे ॲनिमल्समध्ये वाईल्ड लाईफ बायोलॉजिस्टचं सांगितलेलं आहे, तुम्हाला कॅमेऱ्यावरती कंडक्ट ट्रॅप कॅमेरा एक्सरसाइज करावं लागणार आहे, जसं वरती आपण बघितलं. डेटा कलेक्शन करावं लागणार आहे, मॅनेजमेंट डेटा आणि रिपोर्ट पूर्ण रायटिंग करावं लागणार आहे. टर्म्स अँड कंडिशन सांगितलेलं आहे, कम्प्युटर नॉलेज मस्ट आहे, मराठी इंग्लिश आलं पाहिजे आहे. त्यानंतर इथे क्रिमिनल टेंडन्सीचं बॅकग्राऊंड नसलं पाहिजे आहे तुमचं, असं हे पूर्ण माहिती सांगेल. तुमचं क्वालिफिकेशन पूर्ण झालेलं पाहिजे आहे. त्यानंतर हे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल होऊ शकतं जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट लॉस केलं तर, हे सुद्धा इथे माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर इथे जी सॅलरी आहे ते मेन्शन केलेलं आहे वाईल्ड लाईफचं आणि वेटरनरी ऑफिसरचं. ॲप्लिकेशन फी बघा 500 रुपये असणार आहे. मोड ऑफ पेमेंट डिमांड ड्राफ्ट इन फेवर ऑफ, म्हणजे तुम्हाला DD करावं लागणार आहे. इथं पत्ता दिलेला आहे, या पत्त्यावरती ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्ही ईमेल पाठवू शकता किंवा 20 तारखेच्या आधी तुम्ही इथे ऑफलाईन पद्धतीने जे तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते सुद्धा पाठवू शकता. पोस्टल ॲड्रेस मेन्शन केलेला आहे आणि रिझ्यूममध्ये तुमचं एज्युकेशन, क्वालिफिकेशन, प्रोफेशनल एक्सपिरियन्स जे काय आहे ते सगळं मेन्शन करून तुम्हाला पाठवून द्यायचं आहे. ही पूर्ण माहिती झालेली आहे. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय द्यायचा ट्राय करणार आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.